या वर्षी तर बंधू भगिनींनो सगळ्यात महत्वाचं संकट आमच्या शेतकऱ्यांवर आलं। आपल्याला माहिती आहे रशिया युक्रेन युद्ध आणि या ठिकाणी जे काही आखाती देश आहेत त्यांच्यातल्या युद्धामुळे संपूर्ण जगातल्या व्यापारावर त्याचा परिणाम झाला आणि शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले। विशेषतः सोयाबीन असेल कापूस असेल याचे भाव खाली आले। आमच्या शेतकऱ्यावर एक मोठी अडचण आली। आम्ही निर्णय केला की या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सरकारने आम्ही मोदी साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्या परवानगीने आमच्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय केला। आणि बंधू भगिनींनो आचारसंहिता संपली की कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी याच्या खात्यामध्ये थेट भावांतराचे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी जमा करू आणि आमच्या शेतकऱ्यांना या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल।